नमस्कार. बीएन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात सकाळपासून एक ब्रेकिंग आणि एक बातमी गाजत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळपासून अशोकराव चव्हाण साहेबांनी दिलेला काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा, यामुळे राजकीय घडामोडी खूप मोठ्या प्रमाणावर वेगवान पद्धतीने घडत आहेत. त्याच सगळ्या अनुषंगाने आपल्याशी बोलण्यासाठी दक्षिण नांदेडचे आमदार तथा काँग्रेसचे आमदार असणारे आदरणीय मोहन हंबर्डे साहेब आहेत. साहेब, आजच्या या घटनेकडे बघून, संपूर्ण घडामोडीकडे बघून आपली पहिली भावना काय, प्रतिक्रिया? सर्वप्रथम जे चव्हाण साहेबांनी आपला पक्ष सोडला, काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि आमदारकीचा राजीनामा दिला, ही बातमी सकाळी मला टीव्हीच्या माध्यमातून कळाली. त्यावेळेस मला बऱ्याच टीव्ही माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियातून फोन आले. त्यावेळेस त्यांना स्पष्ट सांगितलं, मी काँग्रेसचा आमदार आहे, मी सध्या काँग्रेसमध्येच आहे आणि मी सध्या काँग्रेसमध्ये आहे. पण साहेबांनी जे आमदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, पण त्यांनी कुठलाही पक्ष प्रवेश केला नाही, या कोण्या पक्षात गेले नाही, कोण्या पक्षाची बाजू घेतली नाही. जोपर्यंत साहेब कोण्या पक्षात प्रवेश केला नाही तोपर्यंत मी, आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब व मी काँग्रेस पक्षातच राहील. सर, काँग्रेस पक्षात आपण राहणार आहात असं आपण सांगितलं, पण जर समजा विकासाच्या दृष्टिकोनातून नांदेडचा विकास कसा करता येईल, निधी खेचून कसा आणता येईल, यापेक्षा पक्ष आणि विचारधारा ही गोष्ट तर एकीकडे मांडल्या जाते, पण विचारधारापेक्षा एखादा पक्ष जर निधी देत असेल, नांदेडचा विकास करत असेल आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांची काही भूमिका असेल, तर त्या प्रसंगी विकासाच्या दृष्टिकोनातून आणि जनतेच्या भावनेच्या दृष्टिकोनातून आपली काय प्रतिक्रिया असेल? मी काय म्हणतो, साहेबांनी मराठवाड्याचा, महाराष्ट्राचा चव्हाण साहेबांनी विकास केला आहे, ते विकास पुत्र आहे, हे सध्या मला सगळं मान्य आहे. पण मी काँग्रेसच्या मतावर निवडून आलो, मी काँग्रेसच्या पक्षावर मला जनतेनं आमदार केलेला आहे. पण याकरता जर मला कुठल्याही साहेबाचे तर पाठीमागं आहे, पण साहेबांनी कुठला पक्ष जर प्रवेश केला तर त्याकरता मी अगोदर जनता जनार्दन, जनतेमध्ये अगोदर सगळं विचारपूस करून, त्यांचा आढावा घेऊन, त्यांचे मत घेऊन मी साहेबाच्या पाठीमागं कोणता पक्ष ज्या पक्षात प्रवेश करतील त्याचा विचार करेन. साहेब, आपण ज्या परिसरातून येतात आणि मतदारसंघाचं नेतृत्व करतात, तो विष्णुपुरी परिसर शंकरराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून खूप विकसित झाला आणि त्यानंतर अशोकराव चव्हाण साहेबांनी तो विकसित केला. त्याच परिसरात शंकरराव चव्हाण जलाशय आहे, जे शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावाने आहे, स्मृतिपित्तर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय आहे. आपण सगळेच नांदेडकरच नाही तर आपण सुद्धा शंकरराव चव्हाण साहेबांना आदर्श मानत होतो, राजकीय आदर्श आणि सगळ्याच गोष्टी. आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सगळ्या गोष्टी जवळून बघितल्यात, अनुभव घेतल्यात. तर या अनुषंगानं शंकरराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेनुसार या परिस्थितीत आपण काय करावं, किंवा जनतेच्या मनात जर भावना असेल एखाद्या पक्षात साहेब गेले तिकडे आपण जावं, तर आपलं काय या बाबतीत असेल? मी काय म्हणतो, कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी नुसतं महाराष्ट्राचं नाही तर भारताच्या मध्ये त्यांनी एक चांगलं मौलिक काम केलेलं आहे आणि त्याच्याच पावलावर उठून आपल्या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते यांनी सुद्धा आपल्या नांदेड जिल्ह्यात मोठं डॉक्टर शंकरराव चव्हाण महाविद्यालय असो, कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी विष्णुपुरी प्रकल्प असो, या बरेच काही असे मोठमोठे ऑफिसर साहेबांनी खरोखर या ठिकाणी केले आहेत आणि त्यांना जनता मानती. साहेब म्हणजेच चव्हाण साहेब, चव्हाण साहेब म्हणजेच नांदेड म्हणजेच चव्हाण साहेब, हे तर माध्यम सगळ्याला माहीत आहे. पण संविधानाकडून जे पद दिलेलं आहे, साहेबांनी तिकीट दिलं, संविधानाच्या मान्यतेने मला जे आमदार केलेलं आहे, मी साहेबाला नेते, आता कोण्या पक्षात जातील याचा विषय सोडून द्या, पण ज्याप्रमाणे साहेब नेते तर त्याप्रमाणे माझी जनता सुद्धा नेते आणि या दोघांच्या जनतेच्या विचारावरून, जनतेला विचारूनच साहेबांच्या पाठीमागे राहण्याचा विचार करेल.